लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही, पण हीच फोडणी आपल्या अंगलट येऊ शकते। अकोल्यामध्ये चक्क सिमेंटच्या लसणाच्या गाठी बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। तुम्ही खाताय सिमेंटचा लसूण। सिमेंटने बनवलेला लसूण बाजारात। अकोल्यात लसणाचा काळा बाजार। भाजीची फोडणी असो किंवा वरणाची फोडणी, त्यात लसूण हा हवाच, पण हाच लसूण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो। लसणासारखाच दिसत असला तरी हा लसूण नाहीये, हा आहे सिमेंटचा दगड, जो अकोल्यात सर्रासपणे लसूण म्हणून विकला जातोय। अकोल्यात लसणाचा काळा बाजार करणाऱ्यांनी अजब गजब शक्कल लढवत ग्राहकांची फसवणूक केली आहे। आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत लसणाच्या गाठी बनवल्यात। हा लसूण सोलत असताना पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या, त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापलं असता तो सिमेंट पासून तयार केल्याचं आढळलंय। त्यावर चक्क पांढरा रंगही लावण्यात आला होता। अकोल्यातल्या बाजोरिया नगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुभाष पाटील यांची अशा प्रकारे फसवणूक झाली। सुधाकर पाटील यांच्या पत्नीने घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण खरेदी केला, त्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। माझ्या हाती हे 2 लसणाचे गाठे दिसत आहे, त्यापैकी हा लसण ओरिजिनल आहे आणि हा लसण आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे। काल फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे, त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसण घेतला। त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे। तो लसण सोलायला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे। गेल्या काही वर्षात अन्न भेसळीचं प्रमाण वाढलंय। कधी पोह्यात तांदळात प्लास्टिकचे तुकडे, कधी पाणीपुरीत ऍसिडयुक्त मीठ, तर कधी शेंगदाण्यात लाल रंगाचे खडे टाकून ग्राहकांची फसवणूक केली जाते। त्यातच आता लसणाच्या नावाखाली सिमेंटचे खडे आणि क्लोरीन बीजचं कोटिंग करून ग्राहकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। त्यामुळे ग्राहकांनी बोगस फेरीवाल्यांपासून सावध राहणं आणि आरोग्य जपणं गरजेचं आहे। जय जगड, झी 24 तास, अकोला।